सगळ्यांना दंडवत प्रणाम. सकाळी 6 वाजले होते आणि 6 वाजताच उठून आम्ही निघालो होतो कोकणामध्ये ट्रिपसाठी. कारण वीकेंड होता, 4 दिवसाच्या सुट्ट्या सुद्धा होत्या आणि दरवर्षी आम्ही असं काहीतरी 31st प्लॅन करत असतो. म्हणजे वीकेंड असतो आणि सुट्ट्या लागून आल्या तरच जातो किंवा मग त्याच्यानंतर सॅटर्डे संडे असेल तेव्हा असं काहीतरी प्लॅन करतो. जवळजवळ 5 वाजता आम्ही सगळे उठलो होतो. आमची अंघोळ वगैरे करून, देवपूजा वगैरे करून आम्ही 1 जानेवारीला इथून निघालो म्हणजे नवीन वर्षाचं. सकाळचे 6 वाजलेत आणि इतकी भयंकर थंडी वाजते ना पुण्यामध्ये. खरंच काय विचारू नका. अगदी घराच्या बाहेर आलं ना, की असं जसं हुडहुडी भरते म्हणतात ना, इतकी प्रचंड थंडी वाजते आणि आम्ही निघालो होतो ट्रिपसाठी. तर चलो अ, पुढचे पुढे सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप छान धमाल येणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि सकाळी 6 वाजता या बघा माझ्या चिमण्या सुद्धा उठून बसल्यात. म्हणजे इतकी थंडी वाजत होती तरी ते इतक्या खुश होत्या ना, की काही विचारू नका. त्याच्यानंतर आम्हाला जवळ-जवळ 7:30 पावणे 8 वाजले होते आणि गाडीमध्ये सीएनजी भरण्यासाठी आम्ही पंपावरती थांबलो होतो. तर शिवाण्याचं म्हणणं होतं, की "आई माझ्या तोंडातून वाफ येते." त्या झोपल्या होत्या आणि मग सीएनजी भरताना गाडीमधून सगळ्यांनाच उतरवतात. त्याच्यामुळे आम्ही सगळेच उतरलो होतो आणि इतकी भयंकर थंडी वाजत होती, की अक्षरशः बोलता सुद्धा येत नव्हतं. आणि हा आहे पुणे सातारा रोड. सकाळी सकाळची वेळ होती त्यामुळे ट्रॅफिक वगैरे अजिबात नव्हतं रस्त्यावरती कुठे सुद्धा. आणि जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर इव्हन तुम्ही सकाळी लवकर निघालात ना, तर ट्रॅफिकच्या अगोदर तुम्ही सिटीच्या बाहेर पडताय. आणि जेव्हा लहान मुलं आपल्या सोबत असतात प्रवासामध्ये तर त्यांच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी खायच्या सोबत ठेवाव्या लागतात. कारण लहान मुलं असतात त्यांना कधीही भूक लागते आणि ते कधी काहीही मागतात. तर खूप काही गोष्टी सुद्धा घरून सुद्धा मी बनवून घेतल्या होत्या. जसं की शेंगाच्या पोळ्या असतील, लाडू असतील किंवा चिवडा असेल, खारी शंकरपाळी असेल. आता हे जे कुरकुरे होते तर ते वाळूमध्ये भाजलेले होते, ऑइली अजिबात नव्हते. म्हणून मी प्रवासामध्ये खाण्यासाठी घेतले होते आणि त्यांची झोप वगैरे छान झाली होती. मस्त उठल्यानंतर त्यांना भूक लागली. मग ते छान असं कुरकुरं खात होत्या. जे की काल मामाने आणलं होतं जळगाववरनं. छान मस्त पोटामध्ये अडकवून त्यांचं खाणं चालू होतं. खरं सांगायचं तर माझ्या मुली प्रवासामध्ये अजिबात त्रास देत नाहीत. खूप छान खेळतात, एन्जॉय करतात. त्यांना वेळेवर खाऊ-पिऊ घातलं की कुठलीच मुलं त्रास देणार नाहीत. काही जणांना प्रवासाचा त्रास होतो, पण तसं आम्हाला अजिबात होत नाही. आणि सकाळी सकाळीच डायव्हर्जनमुळे इतकं भयंकर ट्रॅफिक लागलं होतं. नंतर आम्ही कराड सोडलं आणि रत्नागिरी हायवेला लागलो. त्याच्यानंतर रस्त्यामध्ये छान असा नाश्ता करून घेतला. तर माझा आणि मामाचा उपवास होता. गुरुवार असल्यामुळे आम्ही शाबूची खिचडी घेतली आणि या दोघांनी मस्त असा मिसळवरती ताव मारला. सकाळ सकाळच्या थंडीमध्ये मस्त अशी गरमागरम मिसळ. खूप छान नाश्ता होता. सगळ्यांना आवडला. नंतर इथे झोका वगैरे होता. तर या तिघीजणी मस्त झोका खेळत होत्या. नंतर नाश्ता वगैरे करून, पेटपूजा करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. कारण अंतर बरंच लांब होतं. आणि आम्ही असे सगळेच गाडीमध्ये मस्त छान असं एन्जॉय करतो. त्यामुळे आम्हाला प्रवासाचा अजिबात कंटाळा येत नाही. त्याच्यानंतर आम्ही रूमवर रत्नागिरीमध्ये पोहोचलो. तिथं मामाचा एक फ्रेंड राहत होता. तर त्याने आमची राहण्याची वगैरे व्यवस्था केली होती. तो गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि जे शासकीय विश्रामगृह असतं, तर तिथेच आमची राहायची सोय झाली होती. रूमवर गेलं, छान मस्त असं आवरून वगैरे घेतलं. थोडंसं खाल्लं आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो बीचवर जाण्यासाठी घराबाहेर पडलो. तर सुरुवातीला तर मी बीच नाही बघितला. इतका कंटाळा आलेला प्रवासामुळे. त्यामुळे मस्त असा गुळाचा चहा पिलो आम्ही सगळेजण. चहासुद्धा छान होता. चहा पिल्यानंतर आम्ही निघालो होतो किल्ला बघण्यासाठी. जो रत्नदुर्ग किल्ला आहे रत्नागिरीमध्ये आणि आमचा जो पॉईंट होता तो रत्नागिरीच होता. कोकण किनारपट्टीने आम्ही छान असे मस्त बीच बघणार होतो. तर जो रत्नदुर्ग किल्ला आहे त्याच्या शेजारीच रत्नदुर्ग शिवसृष्टी आहे. खूप छान आहे. पुढे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि मस्त असा समुद्राच्या कडेला असलेला हा रत्नदुर्ग किल्ला. त्यालाच बालेकिल्ला सुद्धा म्हणतात. छान असं मस्त शिवाजी महाराजांची स्टॅच्यू वगैरे आहे तिथं आणि गडावरती जाण्यासाठी छान असा जे जिना आहे तो सुद्धा आहे. बऱ्यापैकीच्या जुन्या गोष्टी आहेत त्या पडलेल्या किंवा तुटलेल्या वगैरे आहेत. पण जी प्रत्येक गडाची जी तटबंदी आहे ना ती अगदी इतकी भक्कम आहे ना, म्हणजे इतका पाऊस, वारा, समुद्राच्या लाटा झेलून सुद्धा त्याला अजिबात कुठे काहीही झालेलं नाहीये. म्हणजे विचार करा महाराजांच्या काळामध्ये त्यांनी ते कसं बांधलेलं असेल. आता गडावरती जर बघण्यासारखं म्हटलं तर छान असं एक भगवती देवीचं मंदिर आहे. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता त्यामुळे आतमधलं काही शूट नाही घेता आलं. छान दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही थोडा वेळ इथंच बसलो. त्याच्यानंतर पूर्ण गड फिरलो तर
गडावरती काही गोष्टी नोटसुद्धा करून ठेवल्या होत्या. जे भगवती देवीचं मंदिर आहे गडावरचं, ते अगदी महाराजांच्या काळामधलंच आहे. फक्त त्याची जे डागडुजी असते, म्हणजे जे जुनं होतं तर त्याला छान असं नवीन पद्धतीचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. मस्त असं बांधकाम वगैरे सुद्धा त्याचं नवीन आहे. आणि तिथे गेल्यानंतर इतकं प्रसन्न आणि फ्रेश वाटत होतं ना की बस. अगदी पाठीमागे समुद्र होता. समुद्राला चिटकूनच जो रत्नदुर्ग किल्ला आहे तो होता. अगदी चौथीला शाळेला असताना इतिहासामध्ये जो बघितलेला किल्ला होता तो आम्ही प्रत्यक्षात आज बघत होतो. आणि खरंच अशा काही महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू असतात त्या बघतानासुद्धा अंगावरती काटा येतो. तर त्याच्यानंतर किल्ला वगैरे छान बघून झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो होतो खाली रत्नदुर्ग शिवसृष्टी बघायला. अगदी किल्ल्याच्या जवळच त्यांनी छान असं शिवसृष्टी उभारलेली आहे. तिथे तिकीट वगैरे काढून घेतलं आणि आम्ही आत एंट्री केली. आता शिवसृष्टी म्हणाल तर अतिशय सुंदर बघायला आहे. ज्या काही ऐतिहासिक गोष्टी असतात तर त्याचे छायाचित्र त्यांनी अगदी हुबेहूब टिपण्याचा प्रयत्न केला आहे. जे काही सिंधुदुर्ग किल्ला असेल, रायगड असेल किंवा जंजिरा असेल, या काही किल्ले असतात तर त्याचे छायाचित्र त्यांनी छान असे छोट्या छोट्या स्वरूपामध्ये इथं दाखवलेले आहेत. आणि ही भली मोठी जहाज आहे शिवसृष्टीमध्ये. आणि जे बाकी झाडं, लॉन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि आतमध्ये जायला बऱ्याच ठिकाणी अलाउड नव्हतं, फक्त आपण बाहेरून बघू शकत होतो. तर त्याच्यामुळे आम्ही छान व्हिडिओज, फोटोसुद्धा काढले. आणि तिथे जी सोय होती तीसुद्धा खूप छान होती. प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी होते. आणि शिवसृष्टीवरून दिसणारा हा मस्त असा रत्नदुर्ग किल्ल्याचा नजराणा तर तुम्ही बघू शकता कसला भारी दिसतोय. अगदी डोळ्यात साठवून घ्यावं असे काही पॉईंट होते तिथे. आणि हा जो दिसतोय तर हा पाण्यामधला आहे तो जंजिरा किल्ला आहे. ह्यासुद्धा काही गोष्टी असतात ज्या महाराजांच्या काळातल्या होत्या. आता इथं छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा आणि काही मावळ्यांचे छान भले मोठे स्टॅच्यूसुद्धा आहेत. की इतकं म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना की असं अंगावरती शहारा येतो. इतके भारी स्टॅच्यू तिथे आणि खूप मोठे मोठे स्टॅच्यू आहेत. छान मस्त अशी शिवसृष्टी आम्ही बघितली. जी महाराजांच्या काळातील जीवनशैली होती तीसुद्धा इथं त्यांनी छान पद्धती, पूर्वीच्या काळी लोक राहायचे, काही धान्य साठवायच्या ज्या काही गोष्टी होत्या तर ते खूप सगळं त्यांनी छोट्या छोट्या स्वरूपामध्ये इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कधी गेलात तर शिवसृष्टी नक्की बघा. आणि जरी नाही गेलात तर या व्हिडिओच्या मार्फतसुद्धा तुम्ही हे बघू शकता. अगदी लहान असताना पुस्तकामध्ये बघितलेल्या गोष्टी असतात, आता जेव्हा आपण जाऊन प्रत्यक्षात बघतो ना तर तो आनंद खरंच काही वेगळाच असतो. आणि त्यात तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर गोष्टी असतील इतिहासातल्या, त्या तर आपण स्वतः बघतो आहे आणि आपल्या मुलांना दाखवतो आहे, तर तो आनंद काही वेगळाच असतो. आता माझ्या 2 लहान मुली, त्यांनासुद्धा खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात. आता रत्नदुर्ग शिवसृष्टी छान बघून झाली होती. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो भाटे बीचमध्ये. रत्नागिरीमध्ये हा बीच आहे आणि खूप मोठा बीच आहे. तितकाच स्वच्छ आणि सुंदरसुद्धा आहे. तिथे घाण वगैरे अजिबात नाही. इतके पब्लिक होते. विकेंडची सुट्टी होती आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे बीचवरसुद्धा बरीच गर्दी होती. आता ही लहान छोटी मुलं असं मस्त वाळूमध्ये खेळत होती. आणि मस्त सनसेटच्या व्ह्यूला आम्ही तिथे गेलो होतो. छान असं तिथे दुकानं वगैरे सुद्धा होती जी की खाऊ वगैरे मिळतात, कारण पब्लिकच तेवढ्या प्रमाणात असतं त्यामुळे तिथे बऱ्यापैकी सोय होती. आणि मस्त असा बीचचा व्ह्यू. आता हे आमचं पिल्लू तर गेल्या गेल्या आधी पाण्यातच गेलं होतं. तिला पाणी बघितल्यानंतर काय करू आणि काय नको असं झालं होतं, त्याच्यामुळे ती प्रत्येक बीचवरती पाण्यामध्ये जाऊन खेळत होती. तर हे बघा. अच्छा, आणि आमचा अट्टास होता की तिचे फोटो काढण्यासाठीचा. आणि तिला खेळायचं होतं पाणी. म्हणजे फोटोमध्येच काही आठवणी असतात, बरोबर ना. आपण प्रत्येक वेळी तर तिथं जाऊन नाही बघू शकत, पण फोटो ही एकच केवळ आठवण आहे. आठवण राहते त्या क्षणाची किंवा त्या दिवसाची, असं मला तरी वाटतं. त्यामुळे नक्की फोटो आपण काढून ठेवतोच. आणि हे आमचं चालू होतं वाळूमध्ये खेळायचं. आमच्याकडे अशी भांडी होती पण ती आमची चुकून घरीच विसरली. मग तिथे गेल्यानंतर हा सेट आम्ही पूर्ण नवीन घेतला आणि छान मस्त असं हिचं खेळणं चालू होतं. आता फोटो काढण्याशी शिवण्याचं काही देणं घेणं नव्हतं. तिला फक्त आणि फक्त खेळायचं होतं, कारण लहान मुलं असतात त्यांना फोटो वगैरे काढण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो. एकदा का दगड, माती, वाळू दिसली की त्यांचा खेळ चालू होतो. आता या तिघीजणी खेळत होत्या. ही छोटी ओवी दिसते ती मामाच्या फ्रेंडची मुलगी आहे. ते दोघंसुद्धा आले होते. पण काही वेळा काय होतं की दुसऱ्या माणसांना आपण व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत, कारण त्यांना आवडतं नाही आवडतं या गोष्टी काही माहीत नसतात. तर बीचवरून रूमवर आलो, छान आवरलं, फ्रेश वगैरे झालो आणि मग संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही बाहेर पडलो. आता गुरुवार होता. आम्ही तर प्युअर व्हेज आहे आणि माझा आणि मामाचा उपवास असतो, त्यामुळे आम्ही व्हेज हॉटेलमध्येच गेलो. रत्नागिरीमध्ये मिथिला म्हणून खूप छान हॉटेल आहे, तिथं मस्त व्हेज जेवण भेटतं. आणि आज 1 जानेवारी असल्यामुळे मामाचा बड्डे असतो, तोसुद्धा आम्ही तिथंच सेलिब्रेट केला. मामाचा फ्रेंडसुद्धा आमच्यासोबत होता. मस्त आम्ही छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं, केक वगैरे कट केला आणि छान सगळ्यांनी मिळून जेवण केलं.
आणि आमचं न्यू इयर पण सेलिब्रेशन झालं म्हणायला काही हरकत नाही याच्यासोबत. आणि आम्ही मामाचा बड्डे तर रात्री 12 वाजताच केला होता, पण परत एकदा इथे रत्नागिरीमध्ये सुद्धा हा बड्डे सेलिब्रेट झाला आहे. आणि असं गेले 2 वर्षापासून करतो आहे आम्ही. लास्ट इयरचा बड्डे आम्ही गोव्यामध्ये सेलिब्रेट केला होता आणि त्याच्या अगोदरचा मालवणमध्ये. म्हणजे प्रत्येक वर्षी 31ला आम्ही कुठे ना कुठे कोकण ट्रिप अरेंज करतो आणि आमच्या मुलांनासुद्धा तिथे घेऊन जातो आणि आम्हीसुद्धा त्याच्या निमित्ताने मस्त फिरायला जातो. तर असा होता आमचा फर्स्ट डे कोकण ट्रिप. आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढचे व्हिडिओसुद्धा बघायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा नवीन आणि कोकण ट्रिपच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना दंडवत प्रणाम.